रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम सुख जाने हो साजनी, सुख जाने हो साजनी, सुख जाने हो साजनी। हरि रूप पाहता लोचनी, सुख जाने हो साजनी, सुख जाने हो साजनी, सुख जाने हो साजनी। रूप पाहता लोचनी, सुख जाने सुख जाने हो साजनी। हरि रूप पाहता लोचनी, सुख जाने हो साजनी, सुख जाने हो साजनी, सुख जाने हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, विठ्ठल बरवा तो हा माधव, हे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, विठ्ठल बरवा तो हा माधव, हे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। हरि तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। हे बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली, म्हणून विठ्ठली आवडी। हरे बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, विठ्ठल बरवा तो हा माधव, हे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, विठ्ठल बरवा तो हा माधव, हे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। हरि तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। हे सर्व सुखाचे आगर बापरक्मा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बापरक्मा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम।
आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो देव एक करून आपुला तो देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते देवीन जीवा सुख नोये देवीना जीवा सुख नोय ते देवीना जीवा सुख हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 ते देवीना जीवा सुख नोहे देवीना जीवा सुख नोय ते देवीना जीवा सुख नोय रती माई के दुखाची जनती 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 नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हे ब्रह्मादिक पदे आपुलिया अविनाश बंदे अपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करे अपुलिया लाभी मना पिसे गोविंदाचे लावे मना पिसे गोविंदाचे लावे मना पिसे गोविंदाचे हे रती दुखाची जनती पावने कमरची ये रते माई ते दुखाची जनती रती माई के दुखाची जनती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हे तू कामने एका मरणेची सरे पावने कमरची सर तू कामने एका मरणेची सरे पावने कमरची उत्तम जीवर कीर्ती मागे उत्तम जीवर कीर्ती मागे उत्तम जीवर कीर्ती मागे रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची रती माई के दुखाची रती माई के दुखाची जनती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान विठप्पार कुमाई जय जठपार कुमाई जय जठपार कुमाई हे विठप्पार कुमाई हे विठप्पार कुमाई जय जय जठपार कुमाई जय जठपार आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी गावा साधे पम गम गम सा आपुला तो एक आपुला तो एक आपुला
जीवा जीवा सुख नोए तेने बिन जीवा सुख नोए रति माई के रति माई के दुखाची जननी रति माई के दुखाची जननी हरि तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना तेने बिना हरि तेने बिना हरि तेने बिना मपगवा हरि तेने बिना जीव सुख नोहे तेने बिना जीव सुख नोहे तेने बिना हरि तेने बिना जीवन हो तेने बिना जीवा तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीव तेरे बिना जीवा हाँ तेरे बिना जीवा सुख नोहे रते माई का रते माई का दुखाची जननी गमा ये रते माई का
नाही आली री रे सरे सरे सा 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 दुःखाची दणती हा ये रे माईका माईका दुःखाची दणती ये रती माईका हो ये रती माईका ये रती माईका येरते माईका येरते येरते माईका 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 येरते अरे विठ्ठल 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 टाळ्या वाजवा टाळ्या विठ्ठल 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 विठ्ठल
आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विने जीवा सुख नोहे. यरते माईते दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपोलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. यरते माईते दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उडे कीर्ती मागे. यरते माईते दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. मनोजवम मार्वत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजं वानरयुद्ध मुख्यम, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख जन मारुती नंदन, हे दुःख जन मारुती नंदन. सुनला मेरी पुकार पवन सुत, विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भजन मारुती नंदन, हे दुःख भजन मारुती नंदन. सुनला मेरी पुकार पवन सुत, विनती बारंबार. पवन सुत विनती पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. विठाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्वमान्य जगमान्य माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा सर्वाच्या पाठांतर आणि अगदी सरळ आणि सोपा अभंग 4 चरणाचा आहे. पाठ जरी नसला तर बहुतेक कानपाठ असन. अगदी सोपा अभंग आहे, कुठं ना कुठं ऐकलेला असन. अभंग 4 चरणाचा आहे. माझे तुकोबराय या अभंगात नरदेहाला आलेल्या जीवाला सुखाचा आणि सोपा मार्ग सांगतात. विठाला अभंग उदयाचा तो परिहार असा की प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा किती वर्षापासून चालतो. हा कार्यक्रम मला वाटतं बाबा 3 वर्षापासून पण 25 वर्षाचा नेहमी नाही का. या कार्यक्रमाला या संस्थेला 25 वर्ष झाली. म्हणजे 2 तप झाले आणि 3ऱ्या तपाच्या रस्त्यावर. पण तुम्ही आम्ही जो समुदाय आहे का
त्यांच्या आशीर्वादाने हा भव्य दिव्य कार्यक्रम होतो। असे आदरणीय शांतीराम बाबा, संत कृपा झाली इमारत फळाली, काय या भूमीचा दोष असनो, जाग्या जाग्यामध्ये फरक असतो। या परिसरात कोणतंच गाव 2 किलोमीटरच्या आत नाही, 2 किलोमीटरच्या आत कुठं असं अन्नदान झालं असन, कुठं नामदान झालं असन। पण तुम्हाला सांगू का, जिथं संत वास करतात ना, तिथं आपोआप या गोष्टी घडत असतात। त्यांचा आशीर्वाद आणि ज्यांनी गोड असं संयोजक सगळा कारभार सांभाळला, शक्यतो अवघड असतं बरं काय। कार्यक्रमाचं नियोजन करणं महाराज लोकाला, एखाद्या भजन्याला बाबाला जमलं असतं, पण आमच्या ताई मासाहेब, ताई माई ज्या नियोजन करतात ना, एवढं सोपं आहे का? आम्ही परेशान असतो, साधी गोष्ट नाही। तुम्ही गावात सप्ताह करून बघा, 5-6 दिवस झाले मला वाटतं, आज 5वा दिवस आहे। 5 दिवसापासून डोळ्याला डोळा नाही, मी स्वतः इथं असतो, आणि 6 दिवसापासून उपवास आहे निरंकार। आहे का नाही अमोलराव? तुम्हीच येत ना आमच्या सोयीला। मी म्हणलं मुकाटे तरी काही खात असते, मी तिथंच बसलेला असतो झोपलेला। आम्ही लोक लई चॅप्टर आहेत, आमचा नाद करायचा नाही, पण नाही ना गवसत ना, सोपं आहे का? अहो आपल्याला एखादं जमन हो, काय गरज आहे हो? बाबाने मला वाटतं 14-18 वर्ष झालं या जंगलात आले, झोपडी बांधली, पण या झोपडीत माझ्या कल्पनेनुसार या परिसरातल्या लोकांनी सुखाने राहू दिलं नसन सुरुवातीला। अरे समाज हा माझ्या तुकोबा राहायला, माझ्या ज्ञानोबा राहायला, माझ्या नाथ बाबाला, माझ्या चोखोबा राहायला, अहो त्या काळात समाजाने त्रास दिला। माणूस भक्तीच्या मार्गावर लागलं ना, भक्ती मार्ग अवघड आहे, सोपं नाही। भक्ती ती कठीण सुळावरची पोळी, भक्ती कोणी बी करीन, सोपी असतं तर कोणी केलं असतं, इतकं सोपं आहे का? होय माय मावले हो, इतकं सोपं असतं तर फक्त तुम्ही कीर्तनाला यालात, भागवताला पत्ता नाही। पहिल्या दिवशी तर मी या बांबूलाच कथा सांगू लागलो, वा रे वा म्हणलं लोक, का तुम्हाला नको वाटतंय? तुम्हाला हा नरदेह कशासाठी दिला? पुन्हा ही संधी आहे का? अहो एवढ्या या भव्य दिव्य अशा वातावरणामध्ये, पवित्र या भूमीमध्ये पवित्र नाम सोहळा दोघंच करतात, इतकं सोपं आहे? इतकं सोपं आहे? अहो माणसाची जात म्हणजे खेकड्याची जात आहे, स्वतः वर जात नाही, दुसऱ्याला जाऊ देत नाही। सगळ्यात खराब जात संत माणसाची, सगळ्यात। पण एवढ्या खराब वातावरणात संत राहतात, पण संत कसे असतात माहिती का? बाबा तुमच्या वातावरणात राहतात, आमच्या राहतात, पण तुम्हाला माहिती का चिखल असते, चिखल माहिती ना तुम्हाला? नासक गटार, त्या गटारामध्ये सगळे काही किडे असतात, पण त्याच गटारामध्ये कमळाचं फुल असते का नाही चिखलात? नासक्या, इतक्या नासक्या चिखलात ते कमळाचं फुल असते, पण ते कमळाचं फूल त्या चिखलाच्या आलिप्त असते। लक्षात आलं ना तुमच्या? का चिखल लागतंय त्याला? हा, तसं या खराब वातावरणात बाबा राहिले ना, तर कमळासारखे राहिले, या खोपीत कमळासारखे आलिप्त। कोणी दिलं तर खाल्लं, मला वाटतं उपासच। कधी विचार केला का हो तुम्ही? तुम्हाला सांगू का, आह्यात म्हणजे आता आहेत, आम्ही पूर्वीच्या काळात आमचे मारुतराव महाराज लहान होतो तो आम्हाला कळाले नाही, आणि ज्यांना कळाले ना त्यांनी त्यांचा उद्धार करून घेतला। गेल्यावर माणसं कळतात, आणि मग गेल्यावर तुम्ही इथं समाधी बांधली, किती काही केलं, किती रडले, तर पुन्हा काय होणार आहे का? काय होणार आहे का? म्हणून
एवढा भव्य दिव्य अशा वातावरणात त्यांनी एवढा कार्यक्रम ठेवला, म्हणून खरंच मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आमच्या ताई माईलाही तेवढे धन्यवाद आहेत का बाबासोबत त्यासुद्धा उपाशी राहिल्या. बऱ्याच लोक माणसाला संशय येत असतात. तो माणसाच्या जीवनामध्ये शंकाला काय हो, तुम्ही आम्ही संसारिक आहेत का नाही, तर आपल्या नवरा बायकोचं भांडण लागल्यावर शंका येतात का नाही. हा, एक नोकरीवालं होतं पा, आणि ती बाई तिच्या मालकावर शंका घेत होती. कलासून ऑफिसर होतं, मॅनेजर होतं बँकेचं. नेहमी शंका धरायची, काढलेलं शर्ट असं बघायची, झटकायची, पण तिला वाटतं याच्या शर्टावर याच्या कोटवर कुठंतरी लांबका केस सापडन. गौसतच नव्हता. तितक्यावर ती गपची बसली नाही. भांडता भांडता म्हणली मला माहित आहे आजकाल तुम्ही टकल्या बायासोबत सूत मिळवलं. काही आहे का याला. अरे माणसाच्या जीवनात शंका, पण परमार्थात लाज भय शंका सोपे. तुम्ही या काय याच्यावर जाऊ द्या. मला एक गोष्ट सांगा, अगोदर नाव राधेचं का कृष्णाचं. राधेचं. मला एक गोष्ट सांगा, राधा कृष्णाचं नातं काय हो. चोपदा राधा कृष्णाचं नातं तुम्ही म्हणता माझ्यावरच जुटली का, सांगायला काय हरकत आहे. पण त्या नात्याकड सुद्धा स्वतः जी रुक्मिणी आहे का, कोणाची, भगवान कृष्णाची पत्नी, सगळ्यात लाडकी, ये विचार विचाराने बघत होती. सिद्धांत दृष्टांत फार मोठा आहे, पण राधेचं कृष्णाचं नातं जे आहे का ते भक्तीचं आहे. भक्तीचं जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणाला चांगलं म्हणायचं नसन तर नका म्हणू. हे संत बाळूमामा होऊन गेले होते तर कोणाला कळाले का हो, इमानदारीनं सांगा. हा, आता महिना मी सांभाळायचे होतं तौरुक सुंबळ्या, तुला कळालं का. वा, होतं तौरुक. अरे समोरून जाताना कधी पाय बघितले नाहीस, आता काय उपयोग आहे. आता गेले ना ते. जीवनामध्ये श्रद्धा महत्वाची असते पा, आणि संत कळण्यासाठी हे पूर्वीचं पुण्य लागतंय. संत एवढे सोपे नाही. तो हे संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. हे पाषाण म्हणून हे लिंगा, हे पाषाण म्हणून हे लिंगा, जगामान साचा सारिके, संत नवती जगामान साचा सारिके, संत नवती जगामान साचा सारिके, संत नवती जगामान साचा सारिके. संत नवती जगा माणसासारखे दिसायला माणसासारखे असतात, पण माणसं नसतात एवढं लक्षात ठेवा. जीवनामध्ये संत कळावे आणि त्या संताची सेवा आपल्याला घडावी. आता या सप्त्याला 25वं वर्ष झालं. बाबाचं बरं शिष्यमंडळ आहे. मला वाटतं त्यांनी 25 जोड्याने 25व्या वर्षी बाबाचं जर गुरुपूजन केलं तर विशेष चांगलं होईल. 25 जोड्या त्यांचं गुरुपूजन करा, कारण त्याचं फळ तुमच्या जीवनात भेटत असतं. मी या ठिकाणी आलो, बाबाचा आग्रह होता. नाही तर आमच्या इकडे मी तारखी देईल त्या फोन बंद करून टालो. आजही आमच्या नांदेडच्या पलीकड चुडावा नावाचं गाव आहे, तिथं कीर्तन आहे. बाबाला मी माझी डायरी दाखवली. 17 तारखेला सुद्धा मला 2 कीर्तन होते, पण संध्याकाळचं मानवतचं म्हणलं करू दे. केवळ महात्म्याचा सहवास लाभावा. रात्रंदिवस फिरावं लागते आम्हाला पैशापेक्षा कुठं आशीर्वादाची सुद्धा गरज असते. कुठं पैसा घेऊ, कुठं आशीर्वाद घेऊ का, आम्हाला जीवन रात्रंदिवस असणारं भटकावं लागते. आणि एकदा संताचा आशीर्वाद, अरे संताने जर पाठीवरून हात फिरवली ना, हा संताचा हात एकदा तुमच्या पाठीवर थाप बसू द्या. नव्हे हा सामान्य महिमा संताचा.
अहो ज्या बाळूमामाने ज्या मेंढीच्या पाठीहून निसता हात फिरवला त्या मेंढीला जर तुम्ही सांभाळलं आणि सांभाळता सांभाळता तिच्या कानात जर तुम्ही दुःख सांगितलं तर ती तुमच्या दुःखाची व्यथा दूर करते. ही आज त्यांच्या मेंढीची ताकद आहे. मग बाळूमामाची ताकद काय असेल तुम्ही समजा. आनंद आहे माझ्याकडे आलेली सेवा आणि माझ्या कीर्तनाचे जे सौजन्य आहेत. श्री शिवाजीराव खरात माजी सरपंच परसखेड त्यांच्याकडे माझं असणारं सेवा आहे. आज बरेच आमच्या परिसरातलं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे मनोज महाराज माने हेही मागच्या वर्षी होते वाटतं नाही का. आणि ह्याही वर्षी ते 8 दिवस राहिले. कारण ते म्हणले मला इथं आल्याच्या नंतर प्रसन्न वाटतंय. न बोलवता तुम्हाला फोन लावतात वाटतं असा एक माझा अंदाजावर काय. कारण त्यांना बाबाची सेवा ते म्हणते बाबाच्या इथं गेले की मला यंदा म्हणले चला ना तुम्ही. मी म्हणलं मी थोडं कीर्तनाला ये नाही म्हणले. अहो चला महात्म्याची सेवा घडत असते. मनाचा मोठेपणा करून 4-5 दिवस झालं 8 दिवस 9 दिवस तेही राहणार आहेत. म्हणून त्यांचे आभार. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य दत्ता महाराज नखाते गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, तबलावादक आहेत, शिंतवादक आहेत, अजून भागवतकार आहेत आणि कीर्तनकार आहेत. पण तसे दिसत नाही. सगळं जमतंय त्याला. चौकोनी चिरा महाराज नाही आलं बांधला फेटा सगळं जमतंय बाबा पण दाखीत नाही. म्हणून आमचे दत्ता महाराज नखाती तेही आहेत. आदरणीय असणारे ब्रह्मव्यता ब्राह्मण आहेत. तुम्हाला सांगू का ब्राह्मणाला जोर असते पण सूर नसते. अजिबात नाही. कीर्तनाचे सगळे पैसे देतो. आमच्या वामन देवासारखा ब्राह्मणाला स्वर दाखवायचा असतील तुमच्या इथं ताण आमच्या पुढे स्वरच नाही. अरे ब्राह्मणाला त्या सरस्वतीची देणगीच नाही. पण हाडाचा वारकरी आमचे वामनदेव हाडाचे जोर भी है आणि स्वर भी है. 5-7 दिवस झालं स्वतः हाताने करतात खातात. मनाचा मोठेपणा करून ते म्हणजे मला आनंद वाटतंय. तेही या ठिकाणी 8 दिवस राहतात. त्यांचे मनापासून धन्यवाद. आदरणीय असणारे अर्जुन महाराज चौधरी तेही 2 दिवसापासून आले. तर मला वाटतं हेही सेवाधारीच असतील. कारण वारकरी मला बी थोडा अभ्यास आहे. माणूस पाहिलं की मला कळत आहे. म्हणून त्यांचे मनापासून धन्यवाद. सोमनाथ महाराज आमले पिंपळगाव, बबन महाराज खरात, मधुकर महाराज, रमेश महाराज आणि 4-5 दिवस झालं ज्यांच्याकडं सेवा आहे असे परमार्थ प्रेमी प्रभाकर महाराज. वजनात ही ना घेते तो वजनात वा नाही तर कुठं वाकडं तिकडं थोबाड करते हिने करी काही काहीला तर घ्याचा बी कटाळा असं वाटतंय हिनं त्याच्या मस्तकात घालावं. पण किती वजनात किती ते फेटा बांधणं हिनं ही साधारण गोष्ट नाही. आणि आदरणीय असणारे बाळूमामाची सेवा करणारे 2-2.5 महिने झालं त्यांनी ते म्हणले मेंढ्या वर्षात महिनाभर का होईना बाळूमामाच्या सांभाळतो. आदरणीय असणारे सीताराम महाराज बकाल हेही मला वाटतं दरवर्षी बाबाच्या सेवेत असतात. म्हणून त्यांच्याबद्दल एकदा टाळी वाजवा. त्यांनी अशी सेवा करावी. नेहमी आमच्यासोबत असतात. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चॅनल माऊली कीर्तन सोहळा देवा पाटील माऊली चोपडे महाराष्ट्रात नंबर 1ला गाजलेलं चॅनल आहे. वा यंदा ते म्हणले जाऊ द्या काही नाही झालं तर बाबाचा आश्रम हे ते त्यांची मुलाखत सगळं काही घेऊ आणि सगळं आपल्याला आता या महाराष्ट्रात याची प्रसिद्धी करायची. त्यांनी असा इळा उचलला एका वर्षाच्या आत म्हणले हे आश्रम महाराष्ट्रात मी प्रसिद्ध करीन. म्हणून त्यांच्याबद्दल एकदा टाळी वाजवा. कारण प्रसिद्धीला बाबा असं कौरुक बसायचं आपण. प्रसिद्धीला महत्त्व आहे. अमोलराव लांबून येतात बाबा. खास सेवेकरी माणूस आहे. लय माणसं पाहिले हो यांच्यासोबत. दुसरे एक त्यांचं काय नाव आहे
सोबत असतात. सोमनाथराव सेवेकरी आहेत, जोडपे येतात, तो नवरा बायको काय काम करीत नाही तो. अहो त्या ताई येतात, भांडे घासतात, आमचे कपडे धुतात. आम्हाला लाज वाटती, आमची बायको आमचे कपडे धुईनं. सोपं नाही ना. इथं नखरे करतो पण घरी काही चलत नाही. कालच मला म्हणली तिकडंच भगवा घ्या, अर्ध घेतलंय. मला बघतो आता हे डोंगर दाखवतो तुला, बघू काय काय होईल. तर विठाला तुम्हाला सांगू का, वैराग्य एवढं सोपं नसतंय पा. आम्ही डोळ्याने बघितलं. कारण या नारदाच्या गादीवर मी कोणाची स्तुती करणारा माणूस नाही आणि कोणाला मोठं म्हणणारा माणूस नाही. पण जे डोळ्याने दिसतंय ते सत्य असतंय. कानाने ऐकावं, डोळ्याने पाहावं आणि नंतर त्याचा स्वीकार करावा. या आश्रमात मी बरंच काही पाहिलं. अजून एक विशेष घटना मी पाहिली नारदाच्या गादीवर. मी तिथं झोपलो होतो बाबा, मला काही माहीत नाही. पण तुम्हाला सांगू का, हे आश्रम एवढा पवित्र झाला आहे, नामाने एवढा पवित्र झाला आहे. इथले माणसं राम राम म्हणतीन, यात काय नवले. ज्याची श्रद्धा असेल ना त्याने त्या गौकर्णेश्वर संस्थेच्या आत झोपायचं, जमिनीवर झोपायचं आणि जमिनीला कान लावायचा. पण श्रद्धेने कान लावायचा. मनात पाप येऊ द्यायचं नाही, मनात श्रद्धा ठेवायची. त्या जमिनीतून नाही रामकृष्णाची ध्वनी निघली ना तर पुन्हा पट्ट्या कंबर बांधणार नाही. वा, हे माझा अनुभव आहे. मी त्यांना मोठं म्हणण्यासाठी नाही आणि मी त्यांना हे सांगितलं बी नाही. म्हणून पोरायला म्हणलं मला इथंच झोपायचं. एक दिवस माझ्या जीवनात ते घडलं, म्हणून मी तिथंच झोपतो. हे साधारण चमत्कार. माणसं भजन म्हणतील, पण इथली जमीन, इथला रस्ता जर रामकृष्ण हरी म्हणत असेल तर ती भूमी किती पवित्र झाली. अरे या भूमीमध्ये तुम्ही आम्ही आलात ना, तुमच्या जीवनातल्या यथा असू द्या. आता मला काही माहीत नाही, पण तुमच्या जीवनामध्ये यथा आहेत. तुमच्याकडे सगळं आहे, काय नाही तुमच्याकडं. मग इथं का बसलात? अरे तुमच्याकडं सगळं बी असलं ना तर एक गोष्ट नाही पहा. कोणती गोष्ट नाही आपल्याकडं? त्या गोष्टीचं नाव आहे सुख. आहे का सुख आपल्याकडं? आपल्याला काय पाहिजे का तुम्हाला नाही पाहिजे? सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं, पण सुख नाही. आणि आपण त्या सुखाच्या शोधात आहेत. पण माझे तुकोबाराय सांगतात, बाबा तू नुसता जर भटकलास तर तुला सुख कुठून मिळेल? सुखासाठी मार्ग सोपा आहे. तुला सुख पाहिजे ना? अरे या तुम्ही ज्या संसारात राहता ना, या संसाराचा त्याग करणं फार महत्वाचं आहे. बाबाने संसाराचा त्याग केला. आमच्या ताईमाई बाबाची सेवा करतात एक निष्ठ मनाने. नाही तर तुम्हाला सांगू का, अरे ज्याला असं राहायचं, ज्याला शोक पाणी करायचं असेल ना ते कुठेही कंपनीत राहून करतात. हे तुम्हा आम्हाला माहीत नाही का? उपाशी राहून कशाला इथं झोपडी बांधून सत्य करतात. ही साधी गोष्ट का आपल्या लक्षात येऊ नये? किती सोपी गोष्ट आहे. अरे ज्याला काही लफडे करायचे, ज्याला अजून काही करायचं, ते कुठेही जाऊ शकतात, कुठेही जातात. आणि ते का तुमचे बांधिलके आहेत का? तुमच्या समोर चांगलं पांघळून घेण्याची त्यांना गरज तरी काय? हे साधं सोपं उदाहरण आहे. म्हणून तुम्हाला सुख जर पाहिजे असेल ना तर कधी काळी या आश्रमात येत जा, घंटाभर जप कर जा आणि पुन्हा जात जा. तुमच्या जीवनातल्या ज्या यथा घेऊन आल्या ना, इथली कथा, इथलं भजन तुमच्या जीवनातल्या यथा दूर करीन, एवढं निश्चय सांगतो. विठाला महाराज म्हणले, बाबा तुझ्या संसारात आहेस ना. तुम्हाला सांगू का, तुम्ही ज्या संसारात आहात त्या संसारात तर सुखच नाही, विषय नाही. आणि सुख सोड, सुखाचा भास नाही. तुम्हाला सांगू का, अशी 80 वर्षाची म्हातारी होती आणि गोदडं शिवू लागली. गोदडं शिवता शिवता तिची सुई हरवली. सुई हरवली, बाजूला गेली, तसं फोकस होतं आणि तिथं कचरा हिचकू लागली. हिचकिता हिचका आमच्या मनोज महाराजांनी पाहिलं आणि म्हणले, आजी काय करतीस? अरे म्हणली, बाळ माझी सुई हरवली रे. मग आमचे मनोज महाराज काय करू लागले, तिला सुई सापडून देऊ लागली. 1 घंटा पाहिली त्यांनी. मग आमचे मनोज महाराज म्हणले, आजी तुम्हाला एक गोष्ट बोलू का? म्हणले, बोल ना. आजी, आजी तुम्ही नेमकं गोदडं कुठं शिवीत बसल्या होत्या? त्याच ती म्हणली, गोदडं घरात शिवीत होते. आणि सुई कुठं पाहिली? भाई किती पाहिलं म्हणजे तुम्हाला सुई सापडल? तसं सुख परमार्थात आहे. आपण काय हिचकायलो? आपलं हिचकीनं काय चालू आहे? चल ना भागवताला, लय वावरातली कामं चालू आहेत.
इमानदारीनं होतीन का कामं? शेळी होती, शेळीला तहान लागली होती ना, असा धबधबा होता, तिला पाणी प्यायचं होतं आणि ती उभा राहिली. कोलं आलं, म्हणलं हे काय झालं? म्हणजे मला पाणी प्यायचं आहे. मग पिय ना, ते मला धबधबा बंद झाल्यावर पिईन. कोलं पाणी पिलं, निघून गेलं. ते धबधबा बंद झाल्यावर पाणी राहतंय का तिथं? धबधबा बंद झाला, पाणी राहिलं का? तसं तुमचं आहे. चलणं भागवताला जमत नाही हे काम आहे, चलणं कीर्तनाला जमत नाही हे काम आहे, चलणं पंढरपूरला जमत नाही हे काम आहे. हे बंद होणार आहे का? संसारातले यथा बंद होणार आहेत? अरे तुमच्या मागं तर एवढे यथा आता. लग्न झालं, पोरगं होईनं, पोरगं झालं, शाळात जाईनं, शाळात झालं, शिकणं, शिकल्यावर नोकरी लागणं, नोकरी लागली तर पोरगी कोणी देईनं, पोरगी दिली तर त्याला लेकरू होईना. सगळे लफडेच आहेत तुमचे. कुठं मेळ लागलो? एवढं कुठं मेळ लागत असतं कुठं? आणि एवढे कामं करून तुम्ही परमार्थ करतात का? महाराज म्हणले बाबा आहे त्या परिस्थितीत परमार्थ कर. विठाला कारण आपण ज्या संसारात आहोत ना, हा त्या संसारात सुख नाही. यात चूक नाही बाई, यात चूक नाही, यात चूक नाही बाई, यात चूक नाही, यात चूक नाही बाई, यात चूक नाही, यात चूक नाही बाई, यात चूक नाही. या संसार नगरी बाजार भरला बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. तुम्ही काहीही शोधा हो. तुम्हाला वाटतं का ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो सुखी आहे? अरे रावणासारखा पैसा नव्हता, शरीर, सत्ता, संपत्ती, संतती, सोय रे. लक्षात घ्या, शरीर उत्तम होतं, सत्ता तेवढीच होती, 33 कोटी देव बांधवडी, संपत्ती कोटी घरे तेथे काशानी तांब्याची, शुद्ध कंचनाची 7 कोटी. संतती किती होती रावणाला? अमोल भाया, संतती तुम्हाला किती बायका आहेत? एक आणायला पुन्हा आहे काय एखादी? नाही ना, जमलं नाही तर उगं म्हणत असताना. संतती किती होती माहिती का? रावणाला 80,000 बायका होत्या. किती? जर लोकसभेला उभा राहिला ना तर मतदान मागायला, भीक मागायला कोणाच्या दारात जात नव्हता. एकट्याच घरचंच मतदान. जायचंच नाही. कशाला जायचं? आणि खेड्यापाड्यात आपण ते वार्डात उभा राहतात, ते जातात का? ते घरच्याच मतावर काही निवडून येतात. ते म्हणतात मग 225 घरातच आहे, 200 शीट लागायली. पण घरच्यांनी धोका द्यायला किती पडते? आणि मग म्हणते घरच्यांनी धोका द्यायला. अरे धोका घरचेच देत असते, बाहेरचे नसते. कारण तुम्हाला सांगू का, आपल्याला जे चावतेत का बाबा, तुम्हाला बी माझा आदर्श घेत जा, तुम्हाला जे चावतेन का पुढेही चावणार आहेत का? तुम्हीच पाळलेली कुत्री. पाळलेलं कुत्रं इतकं नालायक असतंय. तुम्हाला सांगू का, कुत्रं पाळूच नाही, पाळल्यावर ते तुम्हाला सांगू का, एक तर पाय काटतंय, नाही तर पाय चाटतंय. पाय चाटला तरी वाईटच आहे आणि पाय काटला तरी बी वाईटच आहे. कावळा हौशेने पाळीला परी तो जातीवरी गेला. विठाला पण साधूचं जीवन आलिप्त असते, त्याला देणे जगाशी काही देणे घेणे नाही. जीवनामध्ये माणसाला, रावणाला 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू होते. रावणाचं शरीर उत्तम होतं, रावणाकडे संपत्ती कोटी घरे तेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कंचनाची 7 कोटी. आता हिशेब तुम्ही लावा, 7 कोटी घरं सोन्याचे रावणाचे होते. आपल्याकडे आहेच काय? काहीच नाही, तरी भुगीरवाणी फिरायलाय. काहीच नाही. काय तुझ्याकडं? मत कर तू अभिमान रे बंदे. अरे काहीच माहीत नाही. वरचं कोण हे ते माहीत नाही, खांद्यावर घेतलंय, रस्त्याला न्यायचंय, कुठं न्यायचंय ते माहीत नाही, कुठून आणलंय ते माहीत नाही. हे दृष्टांत झाला. पण सिद्धांत असा आहे, आपण कुठून आलो लक्षात घ्या. आहे का माहीत? एखाद्याला विचारलं कुठून आलात, कुणास ठाऊक. कुठं जायचंय, आता पुढचा मुक्काम निश्चित सांगा बरं मला.
तुम्ही म्हणतात कोणाच ठाऊक. बरं तुम्ही कोण आहात मला ते तरी सांगता का? मी कीर्तनाचे पैसे देतो. कोण आहेत तुम्ही? तुम्ही कोण आहेत? कोण आहेत तुम्ही? कोण आहेत तुम्ही? मी तो स्वयं परब्रह्म. अरे आपण ब्रह्म आहात. दिसतात स्वप्न लटके परी जागृत होय ठाऊके. तुमच्या देव आहे हे पण तुम्हाला माहीत नाही. देव आपल्यात का आहे? अरे रात्री पडलेलं स्वप्न सकाळी तुम्ही शेजाऱ्याला सांगता. मग कोणीतरी जागा असते त्याला आपण देव म्हणायचं. सरळ सोपं आहे. जीवनामध्ये जोपर्यंत माझे तुकोबराय म्हणतात, यर म्हणजे जन्माला येणे आणि झार म्हणजे मरणे. यरते माईते दुःखाची गणती. जन्माला येत असताना तुम्ही दुःख घेऊन आले, मरताना सुद्धा तुम्ही दुःखातच जातात. जन्माला येताना किती दुःख आहे हो. निष्ठलेप चहूकडे नाकी तोंडी कुर्मकिडे गर्भवासाचे दुःख काढे कोणापुढे सांगावे. आईच्या पोटात ते गर्भ असते, किती दुःख असते, किती किडे असते आणि मरताना सुद्धा तितक्याच यातना होतात. म्हणजे आज येताना दुःखात, जाताना दुःखात. येताना विटाळ, जाताना विटाळ. येता विटाळे, जाता विटाळे आणि मधात सोहळे झाले कैसे. महाराज म्हणले आपण कुठून आलो हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाचा मार्ग कळत नाही. विठाला माझ्या तुकोबरायचं सरळ बोलणंय पा. आणि तुकोबराय बोलत होते देवा सांगू का तुला? हे देवा, हे माझ्या कृपा कर ना. देवाने विचारलं काय करायचं तुला? देवा, हे देवा. आणि देवाला हाक मारत असताना माझ्या तुकोबरायाने कोण्या नावाने हाक मारली हो? काय नाव घेतलं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात हे अविनाश करी आपुलिया से. अविनाश करी आपुलिया से. अविनाश करी आपुलिया ऐसे आणि लावी मना पिसे. कशाचं पिसं लावायचं होय? पिस अहो तुकोबरायाला बोलावं लागलं. परमार्थ एवढा सोपा आहे का? हे माय माऊली हो बसताना मिठी मारून बसलात जणू काय सुतक पडले. तसं करू नका ना माय. आमच्या मनोज महाराज वाजिताना घाम यालाय घाम. परमार्थात मनमोकळेपणाने टाळी वाजवायची नाही का? एक जणाला म्हणलं तुम्हाला नाही म्हणत बाबा. एक जण असं बसलो होतं बाबा, त्याला म्हणलं वाजव न टाळी. ते मला वाजव तू पैसे घेतोस. बंद केलं लोक काय सांगावं. एक जणाला बोलता बोलता म्हणलं तो ठेका चुकला म्हणलं की त्यांनी धरला टाळ माझ्या पुढे आपटीला आणि गेलं निघून कीर्तन झालं.
आणि मी बसलो मंडपातच. बाबा म्हणले तुम्ही त्याला कशाला म्हणले ठेका चुकला म्हणून, कुठे यजमान आपला. ह्या म्हणलं बाबा त्याचा ठेका चुकला होता म्हणून म्हणलो, पण म्हणले त्याला कशाला म्हणले. आणि म्हणलं काय झालं. अहो ते म्हणले तुमच्या कीर्तनाचा यजमान होता राग राग गेला. सोपं नाही ना, त्याच्याने कोणाला लई बोलतच नाही पा. आणि बोललं तर मग डायरेक्ट सुई असते आपली. ते कापूस चोळ इंजेक्शन पटत नाही आपल्याला. काय ते डॉक्टर इंजेक्शन देतंय कापूस चोलतंय. मला सांगा आग तर होतीच ना, का होत नाही का कापूस चोळल्यावा. वा तसं काही करू नका ना माई. टाळ्या वाजवा विठाला. परमार्थ करत असताना माझ्या तुकोबरायांनी देवाला विनंती केली, ए देवा अविनाश. अविनाश याचा अर्थ लक्षात घ्या, ज्याचा नाश होत नाही ना त्याला अविनाश म्हणायचं. देवा मला तुला विनंती आहे रे, काय कर देवा. ए काय सांग ना देवा. माझं जे मन आहे का, माझ्या मनाला तुझं पिस लागू दे. आणि जोपर्यंत तुमच्या मनाला देवाचं पिस लागत नाही का तोपर्यंत तुमचा उद्धार नाही. हा देवाचं पिस लागलं पाहिजे. देवाचं तुम्हाला संसाराचं पिस लागले. देवाचं मनाला पिस लागलं पाहिजे. मनाला जय सुखा कारणे देव वेडा बरा वैकुंठ सोडून संत सजन राहिला. 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 या सुखा कारणे ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. मनाला येडं लावून घ्या. मनाला तुम्हाला सांगू का, तुमच्या मनाला जे गुण लागल ते मन सोडित नाही. सोडतंय का बच्चाबाई. काही काही माय मावल्या सुपारी खात्यात सुटती का, काही काही तंबाखू खात्यात सुटती का, मन सोडित नाही. आता काही माय मावल्या फक्त कीर्तनालाच येतात. मी उद्या येऊ नको म्हणलं तरी याच्यापेक्षा जास्त येतं का, त्यांच्या मनाला कीर्तनाचं पिसं लागलं. पण भागवताची खरू झाली. अवघड. मन येत नाही हो, मन संसाराकडे जातंय. मन नको म्हणतंय. मला तुम्हाला सरळ विचारायचं पा, तुम्ही इथं आले का तुम्हाला आणले. इमानदारीने सांगायचं. आणलं का नाही तुम्हाला. कोणी आणलंय. मनाने आणलंय. मनाने आणलंय म्हणून इथं आलात. बरं मला सांगा ते मन कुठे सांगता का, मी दक्षिणा देतो तुम्हाला. आता हे लहान लेकरू आहे समजा एखाद लहान लेकराला आई विचारते, बाळा तुझा हात कुठे रे, तो हात दाखीन. बाळा तुझा कान, कान दाखीन. बाळा तुझा पाय, पाय दाखीन. बाळा तुझं नाक, नाक दाखीन. बाळा तुझे डोळे, डोळे दाखीन. पण शून्य माणसाला विचारलं, बाबा तू कीर्तनात बसलास पण तुझं मन कुठे, कुठे आहे मन, कुठे आहे मन तुमचं. तू म्हणता 10:30 वाजले नाही का. मन सांगता येतंय का. मन सांगता येत नाही. मनाचं अस्तित्व नाकारता येत नाही का. मन जहरी जहरी त्याशी नाही रे तंतर, अरे साप इंचू बरा त्याशी उतारे मंतर. मन वढाल वढाल उभ्या पिकातले ढोर, किती हकाल हकाल पुन्हा येते पिकावर. तुमच्या मनात काय चाललंय हे मला कळतंय. सांगू का तुम्हाला. आणि माझ्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळतंय. कळतंय का नाही, कळतंय का नाही. सरळ आहे सांगतो तुम्हाला. विठाला विठाला 80 वर्षाचे आजोबा 20 वर्षाची नाद घेऊन रस्त्याने तीर्थयात्रेला जाऊ लागली. पण रस्त्याने जात असताना आजोबा थोडे थकले आणि 20 वर्षाची नाद सोबत होती. समोरून एक घोड्यावाला येऊ लागलं. ते घोड्यावाला जवळून गेलं. आजोबा म्हणले, हे थांब थांब. ते म्हणला काय, हे मी काय करतो म्हणला,
त्या आंब्यापर्यंत काठी टेकी दमानी येतो, पण माझी नात काय मग म्हणला काय कर, ह्या नातीला त्या आंब्यापर्यंत तुझ्या घोड्यावर घेऊन त्या आंब्याखाली सोडून दे. कोणाला म्हणलं ते? त्या घोड्यावाल्याला. घोड्यावाल्याने त्याच्याकडे पाहिलं, म्हणलं जमत नाही, जमत नाही म्हणला. आणि इतका आणि त्या गाडी इतका गेलं घोड्यावालं. त्याच्या मनात विचार आला, म्हणला सोयरीकच येईन, पोरगी भेटणं. आणि हे तर म्हातारं गळालेलं आहे, 20 वर्षाची पोरगी आहे, हिला घेऊन घोड्यावर बसून घेऊन पळून जाऊ. आणि तिथं थांबलं ते. तिथं थांबलं. म्हातारं काठी टेकीत टेकीत जात होतं. म्हाताऱ्याचे विचार बदलले. म्हातारं म्हणला मुळी का बुद्धी भ्रष्ट झाली काय म्हातारपणी? अनवळखी म्हणला ते घोड्यावालं, त्याचं माझं काही देणं घेणं नाही. आणि त्याला मी म्हणत होतो की नाद घेऊन तिथं सोड. त्यांनी घेतली असती, पळून नेली असती तर म्या काय केलं असतं? कोणाचं मन बोलू लागलं? म्हाताऱ्याचं. त्या घोड्यावाल्याचं मन तिकडं तसं म्हणायलंय आणि म्हाताऱ्याचं मन इकडं असं म्हणायलंय. भेट झाली. मग घोड्यावालं थांबलं. घोड्यावालं थांबलं. आजोबा म्हणले काय झालं? म्हणलं आजोबा द्या तुमची नात मी नेतो. म्हातारं म्हणलं जमत नाही. ते मला काऊन? ते म्हणायले तुला जे घेऊन जाय म्हणायले का तेच मला धाडू नको म्हणायले. लक्षात आलं ना तुमच्या? लक्षात आलं का? सरळ अर्थ आहे. तुमच्या मनात जे काय चाललंय का भाव, आणि त्या मनाला एकदा पिसं लागलं पाहिजे. अविनाश करी आपोलिया इसे लावी मना पिसे गोविंदाचे विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हे विठोबा आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विणे जीवा सुख नोहे. देवाला आपलंच केल्याशिवाय या जीवाला सुख नाही का? येरते माहिते दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. जीवनामध्ये आधी आणि अंती अवसान झालं पाहिजे. अविनाश करी आपोलिया इसे लावी मना पिसे गोविंदाचे. येरते माईते दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. परमार्थ एवढा सोपा नाही. आणि सोपा असताना
तर कोणी केला असता. परमार्थ इतका सोपा असतंय का हो? हे लेकरं आले फिरे द्या इथं, हे कारखाना बराच इथं बसायला आहे. लांबून या देत नाही का हो? त्याला एक जणाला म्हणलं गुळ दे, त्याने पुढच्याला खुनिलं. इथं गुळ होता तुम्हाला सांगतो. त्याने याला खुनिलं. मी नुसतं बघू लागलो, इकडचे बघूच लागले ना. त्याने याला खुनिलं, याने याला खुनिलं आणि याने याला खुनिलं. हे मला जमत नाही, मी टेकन देऊन बसलो खुलवायला. हे कारखाना मी सांभाळलेला आहे. लय कारखाना हिची तरी. असं भागवत होतं उन्हाळ्याच्या दिवसात. लेकराच्या नादी लागतच नाही मी. कुठं बसा यांनी निसते ते बांबूवर करून बसलो होतो. मग आता तरी खाली ठुली ते त्याला टेकन देऊन बसले. बसते हाय बिचारी यालेत इतकुसं लेकरू बघा ना. बाबा याला हार राहिला हो, तू माग राहिला, त्याला हार घाला बरं एकदा. विठाला 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 हे कारखाना मनोजराव तुम्ही सांभाळायले ना. कसा आहे कारखाना? हा यायला मेंटन मध्ये टाकायचं टांपड. हा हे कारखाना मी संस्था चालवली परभणीला 5 वर्षे, पण सोडून दिली. असं भागवत चालू होतं. संस्था काहून सोडून दिली माहिती का? मला मेसचं जेवण होतं. मेसचं जेवण माहिती का तुम्हाला? डबा लावलेला होता आणि असंच एक लेकरू एक दिवशी डबा घेऊन आलं. त्याला म्हणलं खाऊ का तो डबा? ते मला खा. मग मी डबा खाल्ला. मेसचं जेवण खाऊ वाटत नाही. त्याचा आवडीनं सगळा डबा खाल्ला आणि डबा खाल्ल्याच्या नंतर त्याला म्हणलं, हे आता घरी गेल्यावर तुझी आई तुला विचारेन की सगळा डबा खाल्ला आणि कोणी खाल्ला, तू काय सांगशील? ते मला सांगन. अरे म्हणलं काय सांगशील? ते मला सांगन महाराज काहीतरी, तुम्ही कशाला ताण घ्याले. पण मी म्हणलं नेमकं तू काय सांगणार आहे? ते मला सांगन कुत्र्याने खाल्ला. हे कारखाना असा आहे. असं भागवत चालू होतं. आणि चालू असताना एक पोरग माझ्यापाशी आलं. मला महाराज चला ना दूध पिऊ. मी म्हणलं दूध न ग. ते म्हणला दूध न ग, मग चहा घेऊ. मी म्हणलं चहा बी न ग. ते मला चहा न ग. मग म्हणला लेमन टी घेऊ. लेमन टी काय लागली तुम्हाला? काळा चहा आणि त्या काळ्या चहात 2 लिंबाचे थेंब, त्याला लेमन टी. ते श्रीमंत लोकांचा चहा. मी म्हणलं ते बी जमत नाही मला. म्हणलं मग काय घेता? म्हणलं मग ताक पेता का? ताक. 2 दिवसाखाली लस्सी पिली. काल बोलताच आलं नाही आणि देवबाप्पा बोलले ना. किती गोड बोलले हो देवबाप्पा. सांगतो तुम्हाला ते बी टाईम असलं तर. मग ते म्हणलं महाराज चला. मी म्हणलं जाऊ दे ताक म्हणल्यावर चल. मग ते पितळाचा तांब्या होता एवढा. उन्हाळ्याचे दिवस होते. 1 तांब्या ताक पिलं बाबा. म्या ढसं ताक पिलं. विचारच केला नाही. गेला तर गेला म्हणलं आवाज जे होईन ते होईन. पिलं ताक. म्या ताक पिलं सगळं. पण सगळं प्यायल्याच्या नंतर त्याला म्हणलं अरे आईनं कढीला ताक ठेवलं असं, तू मला सगळं पाजलंस आणि तुझी आई आल्यावर कलमा करीन. ते मला नाही महाराज येरी तर ती फेकूनच देणार होती. म्हणलं काऊन? ते म्हणलं त्याच्यात उंदीर पाळला होता. बाप्पा त्या उंदराची केसन येन तेन कालवलं न पोटात बड 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 उलटलो. आता याच्यावर काय राग काढू? त्या तांब्या हातात घेतला अमोल महाराज आणि धडेल दिवशी भिताळा मारला. त्याची माहिती कोण होती? ते मला आई महाराजाने संडासचा तांब्या फोडला. विथरोक मिटलं. विठाला विठा म्हणून या लेकरायच्या लय मी नादी लागत नाही. पा कुठं बसा लेकरायच्या म्हाताऱ्या बायाच्या नादीत लागायचं नाही. भागवत कारानी तर लागायचंच नाही. आमच्या गावात एका म्हातारीला मी म्हणलं कस काय पोराचा संसार? ती गपची बसली नाही. ती म्हणली वाटोळं झालं. वाटोळं. वाटोळं झालं काय झालं? ती म्हणली संसार की काटावच बसून राहती. म्हणलं बसू दिलं. मग काय झालं? नाही ती म्हणली सारखी टीव्ही पाहती. टीव्ही पाहती. मला बघू दे ना. तसं नाही, मला जी मालिका पाहायची का तर मग तीच पाहती. मी म्हणलं स्वयंपाक तर करीत असेल ना? करीत नाही. आणि मी म्हणलं स्वयंपाक कोण करताय? पोरगच करताय आणि म्हणताय कोणाला सांगू नको. जमलं का नाही? मी म्हणलं कोणाला सांगू नको. तू तोफी बशीची आली मला सांगायली. अरे आम्ही जाहिरातीचं टेच म्हणून त्याच्या बी नादी लागायचं नाही. विठाला
चला विठ्ठल 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 मला सांगू का 3 गोष्टीच्या कधीच नादी लागायचं नाही. नंबर 1 लेकरं, नंबर 2 म्हाताऱ्या आणि नंबर 3 मोबाईल. नाही का मोबाईलनं तर इतके पागल झाले तर एक बाई नोकरीसाठी अमेरिकेला गेली इथून ड्युटीला. आता अमेरिकेला गेल्याच्या नंतर तिला वाटलं आता ते आईमानात बसल्याच्या नंतर रेन नसन काही नसन मालकाचा तिचा संपर्क होईने गेला. मग तिथं गेल्याच्या नंतर तिनं आपल्या मालकाला मॅसेज पाठवला. काय पाठवला? मॅसेज पाठवला. पण पाठीता पाठीता त्या मोबाईल नंबरचं एक बटन चुकीचं दबलं. ते मॅसेज दुसऱ्यालाच गेला. ज्याच्याकडे गेला का त्याची बायको कालच मिळते. त्याची बायको मेलेली आहे. नेमकं सावडून मुठमाती झाली आणि ते मोबाईल फटकन वाजला आणि त्यांनी पाहिलं. मग तिनं मेसेज पाठवता. ती काय म्हणत होती माहीत का? मी सुखरूप पोचले बर का. आलं लक्षात तुमच्या? आता इथलं वातावरण छान आहे बर का. इथं पण खायला आपल्यासारखंच आहे बर का. इथं पण आपल्यासारखीच माणसं आहेत. इथं पण सगळं काही मिळतंय. सगळं तिनं बर का देवबापाने कसं सांगितलं? अमके राव बर का, तमके राव बर का. तसं ती म्हणली काय सांगू तुम्हाला बर का. मला तुमची आठवण लई येती आणि 2 दिवसात तुम्हाला नेण्यासाठी येणार आहे. आता बर काय म्हणलं की याला अटॅकच आला. कुचकून गेलं ते मला ही गेलती आणि आता याली. हे बरकाले घातक असते बरं काय. हा काल तुम्ही किती तुम्हाला सांगू का कालच्या बरकानी तुम्ही काल मी बघत होतो पण जरा काटाळलेले होते सूर्यफुलासारखे झालते. पण आमच्या देवबापानी बरका सुरू केलं की टवटवीत झाली. यालाच फवारा म्हणायचं. फवारे लागते फवारे नाही का. फवारे असले की बरं वाटतंय. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले हे देवा आता सगळ्यालाच मारायचंय पा. तुका म्हणे एका उत्तमची उडे कीर्ती मागे मेल्याच्या नंतर आपली कीर्ती राहावा. का कशी कीर्ती राहावा? का मरणार आहेत आपण? मरणार नाहीत का आपण? अरे सगळे इस तन धन की कौन बड़ाई देखत नहीं नो में मिट्टी मिलाई. हाड जले जैसी लकड़ी की मोली केस जले जैसी घास की खोली. काय खरे अपने कातिल महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. स्वतःसाठी महल बांधायचं आणि स्वतःसाठी महल बांधलं आणि स्वतः जाऊन कुठं झोपला मेल्या. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिजरा खाली. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिजरा खाली. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी उड़ जाएगा एक दिन पंछी तू लागी बाजा कर ले. तू लागी बाजा कर ले. तू ला करे अरे उड़ जाएगा धन की पूजा करने वाले धनवान. अरे सोना चांदी तुला की बाजा कर ले. तुला करे तुला की बाजा कर ले. तुला करे अरे उड़ जाएगा एक दिन पंछी उड़ जाएगा एक दिन पंछी बिजरा
एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. आपण जाणार आहोत. हे दिसतंय का? हे सगळं अरे दिसतंय ना माय बाप? हे सगळं जाणार आहे. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा. तो जिंदगी तो काय घेऊन आलो येतानी वाजवा टाळी. काय घेऊन आलो आपण येताना? अरे येताना काहीच आणलं नाही आणि जाताना सुद्धा काहीच नेणार नाही. येताना घेऊन आला शिका, जाताना घेऊन जात नका. नको अभिमान धरू, नको अभिमान धरू. जीवनामध्ये अभिमान सोडायचा, नको अभिमान धरू. काही आणलं नाही हो. येताना आपण जसे आलोत ना तसेच जाणार आहेत. देह जाईल, 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 देह देव बाप्पा आहेत. पण कसं काय जोडलं? दिस येतीन
दिस जातीन भोग सरल सुख येईल. येते दिवस जाते दिवस, येणार माणूस जाणार माणूस, पण अहंकार घालवायचा आपल्याला. माझे तुकोबराय म्हणतात, ए बाबा तू जाणार आहेस का? जात्या मधले दाणे रडती सुपातले हसती. लक्षात आलं ना तुमच्या? हे जात असतंय ना त्याच्यात आपण दाणे टाकतो, ते रगडतात रडतात का नाहीत? आणि काही दाणे तुमच्या कशात असतात? कशात असतात? सुपात. मग ते सुपातले दाणे उड्या हाणतात का नाही? हसायलेत. काऊन हसायलेत? म्हातारपणाला बघून हे हसायलेत. पण हे लक्षात घे, लय उड्या मारू नको. तू सुद्धा सुपातून नाचून नाचून कुठं जाणार आहे? जात्यातच जाणार आहे, एवढं लक्षात घे. वटवृक्षाची हिरवी पाने वरच्या वर हसती, पिकल्यानंतर खाली पडती, भूमीवरी रडती, शेवटी जावे लागे अंती. सगळ्याच अंतकाळ. अरे आपलं ठिकाण सगळ्याचं मशानभूमी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि माझे तुकोबाई सांगतात, बाबा अभंगाच्या शेवटी हे तुका म्हणे ऐका मरण तीच रे. तुका म्हणे ऐका मरण तीच रे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उडे कीर्ती मागे. मेल्याच्या नंतर जीवनामध्ये अहो मरणार तर सगळेच आहेत, पण कीर्ती कोणाची राहती? तुम्ही लय धुरे कोरू कमीलं म्हणजे कीर्ती आहे का? होय, बांध कोरू भांडणं करायला त्याने कीर्ती राहणार नाही बाबा. पैशाने जर पैसा कमीत आणि कीर्ती राहिली असती ना, तर मग कोणी बी आरती टाटा बिर्लाची घेतली असती. जे वजे टाटा बिर्ला आहे का? काहून तो पैशावाला आहे ना ते. अरे माझ्या तुकोबारायची बायको घरात अन्न नव्हतं, अन्न करता मेली, पण आज माझ्या तुकोबारायची आरती होती. याला कीर्ती म्हणायचं. डेलेक दिगंबर ईश्वराय भूती, डेलेक दिगंबर ईश्वराय भूती.
गेले दिगंबर ईश्वर भोवती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत गेल्याच्या नंतर त्यांची कीर्ती राहते. नशीबवान आहात तुम्ही लोक. भाग्य आहे तुमचं की तुमच्या परिसरामध्ये गोकर्ण आश्रम संस्थान बाबाने केलंय. महात्म्य आहे तो. करा त्यांची सेवा. आज आम्ही तुम्हाला त्यांची सेवा करायची सांगतो. कदाचित तुम्ही आमचं नाही ऐकलं तर याच्यात आमचं काही भलं नाही. काय करायचं आम्हाला? ऐकतान तर घेतान, नाही तर आमचं काय नेतान. काय नेणार आहे तुम्ही आमचं? पण आमचं आम्ही जे डोळ्याने पाहिलं ना, तुम्ही सुद्धा तुमचं करून घ्या. अरे जीवनातली व्यथा खरंच त्यांना सांगा. आज आमच्या ताईमाई आहेत. 5-6 दिवस झाला अनपाणी नाही पोटात. काय ऊर्जा असेल. सोपं आहे. काल परवा तर त्या फुगडी खेळत होत्या. हे तुम्हाला सांगू का, हे दैवी शक्तीशिवाय होणं शक्य नाही. आपल्याला 2 दिवस उपाशी राहिलं तर चक्रा येतात. 9 दिवस निरंकार निस्त्या दुधाव पाण्यावर सोपं समजिता तुम्ही. याला दैवी शक्ती म्हणायचं, यालाच ऊर्जा म्हणायचं. कुठून येत असन यांच्या शरीरात ऊर्जा? कोण असन? त्याला देव म्हणायचं. हे लोक बोलत नसतात. आणि आपण यांना दगड मारणं सोडून द्या. कशाला? कोण्या नरकाला जाणार तुम्ही? अरे चांगलं नका म्हणू, पण आम्ही जे डोळ्याने या नारदाच्या गादीवे काल परवा या देवबापाच्या अंगाखाली इचू निघला होता. एवढा इचू नव्हता. मला वाटतं ती बाबा इंगळी होती. मी स्वतः पाहिली. तर हाता एवढी नारदाच्या गादीवे. माझं वाटोहीन खोटं असलं तर तुम्ही म्हणता उगाच काही सांगायला रिकामा नाही. काय फुकट कळण शेंडी वळ. काही बी सांगितलं तर का मी दक्षिणा वाढणार नाही, आणि काही सांगितलं काही कमी होणार नाही. पण सत्य हे सत्यच असतं. किती वर्ष इथं संघर्ष केला हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. पण तुमच्या जीवनाचं सोनं व्हावा. इचू दिसलं आपण मारतोत का नाही? हे माऊली, खुरपीतानी इचू निघला तर खुरप्याने हाणती ना, हाणतोत का नाही? त्यांनी इचू मारला नाही. मी घेतलं होतं, मी मला मारू द्या म्हणजे तुम्ही ग बसा. तिथंच इचू निघला होता पास समोर त्या दरवाज्यात. मी म्हणलं देवबापाला डसन. ते म्हणले आतापर्यंत आमच्या आश्रमात इचू साप कोणाला डसला नाही आणि डसणार पण नाही. हा सगळ्यात मोठा चमत्कार. सोपं समजिला का हो तुम्ही? इतकी गॅरंटी कोण देऊ शकतंय? मला म्हणले डसणारच नाही. अहो तो इचू असा धरला इंगळी आणि इकडे बाहेर फेकून दिली. मी नुसतं डोळ्याने बघत होतो. माझ्या डोळ्याने चमत्कार पाहिला. हात जोडले. बापरे म्हणलं. सोपं आहे का? इच्छाचा स्वभाव आहे. इच्छाला धक्का लागला तर इंचू नांगी मारतंय. अमोलराव तुम्ही सांगत होते मी विश्वास कोणावर ठुत नाही. पा मी लय यडगळ महाराजी. मग विश्वासच बसत नाही. डोळ्याने पाहायचं, कानाने ऐकायचं आणि मग सांगायचं. त्याच्यावर गपची बसले नाही. काल मला बोलता येत नव्हतं. परवा मी पिली आपली शहाणपणाने लस्सी. गावात गेलो आणि 2-3 गिलास लस्सी पिलो. काय बिना डोक्याचा भागवत सांगायचं विसरूनच गेलो. सगळं गप झालं. दवाखान्यात गेलो. डॉक्टर साहेब म्हणले गळा उकलन, पण त्याला काही इलाज नसतंय. 2 दिवस बोलूच नका. कसं शक्य हो? 2 दिवस. बाबाला म्हणलं बाबा आज त्या कोणत्या स्वामीजीला बोलवा म्हणलं, आपल्या निळकंठी स्वामीला. मी उद्या करतो. पण ते म्हणले मला नाही जमत. मी म्हणलं जाऊ दे बाबा, त्याला काही कीर्तन असन. पण माझं दत्ता महाराज म्हणले मग तुमचं अवघड आहे. तुम्हाला साधं बी. काल मला ते बोलताना पत्रिकातून आवाज निघत नव्हता म्हणून तर बरकाला दिलं तुम्ही. आवाज निघायला गेला ना म्हणून देवाला म्हणलं चल द्या तुमचं बरका. काय व्हालंय? पण बाबांनी गादी हे खोटं सांग ना. 1 गिलास मला वाटतं अमोलरावनं दिला का? 1 गिलास दिला. अमोलराव म्हणले तुम्ही बाबाच्या इथली फक्त उदी प्या आणि तुमचा गळा नाही उद्याच्याला कीर्तनाला मोकळा झाला ना तर मला बुटाडाने हाना. विश्वास बसला नाही. मग मी म्हणलं उदीनं कसं काय राहील? अहो इतक्या अर्ध्या गिलासात एवढी त्यांनी उदी टाकली. मी ती उदी पिली आणि सकाळच्याला मोकळा झालो. हा चमत्कार नाही तर काय हो? हे तुमच्यात देखच आहे. आणि हे गाधी मी खोटं स्तुती कोणाची करीत नाही. बघा हे महात्म्य असतात. पा विनाकारण तुम्हाला सहकार्य करायचं नसेल तर नका करू. त्या मताचा मी माणूस नाही. कारण जगाचा मालक त्यांना देत आहे. त्यांना काय भेटणार नाही हो? काय भेटणार नाही त्यांना. असं वाटतं का? अरे तुम्ही 1 पैसा द्याला तर 10 पटीनं तुमचं उत्पन्न होईल. आणि याच्या पुढे सांगतो, ज्या व्यक्तीनं त्यांना गालबोट लावलं असेल ती व्यक्ती आता बघा सुखात आहे का दुःखात. तुम्ही बघा. मला माहीत नाही ते कोण असतील तर.
माझा काही संबंध नाही, पण विनाकारण संत हे संत असतात आणि ते आपल्याला कळाले पाहिजे का तर आपल्याला मरायचे, मरण चांगलं यावा, लेकरा बाळाचं चांगलं व्हावा म्हणून. अरे जे 6-6 महिने 14-14 वर्ष 18 वर्ष जे निरंकार राम उपासक आणि राम राम म्हणतात ना, तशा लोकांची निंदा मस्करी विनाकारण त्यांना वाईट म्हणणं हे टाकून द्या. विनाकारण कोणाचे गोदोष गुण कशाला पाप घेतो तुला कोणी सांगितलं. म्हणून पवित्र असणाऱ्या या गौकर्णेश्वर संस्थात आदरणीय आमच्या ताईमाईनं गोड निवेदन केलं. उद्या आज कथेचा 5वा दिवस होता, भगवान कृष्णाचा अवतार. उद्या भगवान कृष्णाचा विवाह सोहळा आहे. येणार का माय मावल्या लग्नाला? काय बापा अवघड झालंय. आजी तुम्हाला काय निस्त्या म्हाताऱ्या बाया मला येत, आम्ही येतो त्याला ऐकूच येत नाही ना बाबा, लय भानगडे ऐकूच येत नाही ना, अवघड असतंय. मी कीर्तनाला गेलो आणि एक म्हातारं भेटलं, मी म्हणलं जे हरी, ते मला आताच जेवलो. आणि कीर्तन संपलं, गाडी नव्हती माझ्याकडे, तिथंच झोपल्यावर मी म्हणलं म्हातारं, ते मला काही करीत नाही, झोपतंय उठत नाही. आणि ते 1 वाजता उठलं, हलू व्हायला मला उठिलं ना त्याने, हलू ऐकू येईन. मला म्हणला महाराज दिसता, मला नाही पोत्राचे. म्हातारं त्याला ऐकू येईना, म्हणला तुम्ही कसे आलात? आता म्हाताऱ्याला काय सांगू, त्याला ऐकू येत नाही. मी म्हणलं रांगत बाप्पा. आणि म्हणला कसे जाणार? मी म्हणलं बोंबलत 2 हातानी. आणि म्हणला केव्हा येणार? मी म्हणलं तू मेले होती 14 कीर्तनाला. ते म्हातारं बोंबलायले, झोप येऊ दिली नाही ते झोप. मग म्हणला महाराज तुम्ही कुठले येतं? मी म्हणलं शेलवाडीच्या. म्हणला महाराज तुम्हाला मुलं किती आहेत? मला आहे ना 1 मुलगा 1 मुलगी. म्हणला महाराज आता शेवटी एक विचारू का? मी म्हणलं विचार. म्हणला तुमचं लग्न गिग्न काही झालं का नाही? काय हाणून घ्यावा आणि आशे तोफाला बसायलेत. काय सांगावा बापा, अवघड झाला. परमार्थ नो येणे कळाचा खेळ. अरे ज्या वयात आहे ना, जव चाले हात पाय तव तू आपले सोयीत पाय, आणि तीर्थयात्रा जाय चुकू नको. हे का माझ्या आजीने धुळतलेलं, हातपाय चालते आहेत ना तोपर्यंत परमार्थ हा दष्टपुष्टाचा असतो. बाबांनी एवढं निवेदन केलंय, तुम्हाला हात जोडून विनंती आहे 2 दिवस कथेला या माय मावल्या हो, तुमची जेवायची सोय केलेली आहे, तसं करू नका तुम्ही. हसायल्यात पण बोलणत. आणि जवरुक तुम्ही हो म्हणत नाहीत का, तवरुक हे पठ्या कीर्तन सोडित नाही. हो दे, जे होईन ते होईन बाबा रात्र. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही जर कीर्तनातून उठल्या की गेल्या, मग गेल्या म्हणजे तसं नाही. आता तुम्ही कीर्तनात आलात ना, तुम्हाला सांगू का, कीर्तनात आल्याच्या नंतर ज्याचं त्याचं पाप आता कीर्तनाच्या भोवताली, मंडपाच्या भोवताली पाप हे बरं. कुठं एक माणूस होतं, त्याच्या मागं आगीमोहळ लागलं, ते पळालं. इथं हे ना तलाव, त्याच्यात उडी मारली त्यांनी. मग 9-10 जण होती त्याच्या संग, त्या 9-10 जणांनी त्याच्यातच उड्या हाणल्या आणि सगळ्यांनी बुड्या घेतल्या. आगीमोहळाच्या माश्यावर होत्या, कशावर? पाण्यावर. आणि जे मुंडकं काढीन त्याच्यावर बसू लागले. तसंच हे पाप आहे ना, आता हे सगळं बाजूला आधार आहे. कशावर? हे तुमच्यापाशी पाप नाही, पाप कीर्तनाला बसू देत नाही. आता आधार तरंगलोय पा. आणि एखादीनं जर शहाणपणा केला, मी उठून चालले, तर सगळ्याच पाप घेऊन जाते ती. तानच घेऊ नका. काशीहून आणलं आणि येशीच सांडलं, घरी झोपलेलीच बरी होती, नाही का? येणार का नाही? काय बापा लय तुमचा सत्कार करीन हो मी. हो म्हणा. किती अवघड आहे. इथं मंडपात हो म्हणल्या आणि तुम्ही नाही आल्या. इथं सोपं नाही खोटं बोलणं. हे का सोपं आहे काय? हो म्हणून चाक कोणाला हाणा पण देवाला हाणू नका. त्यांनी सगळ्याला चाका हाणलीत. धर्माला देवाला चाक हाणायचं नाही का? आपल्याला मरायचंय. तुका म्हणे एका मरणीची सर आणि उत्तमची उडे कीर्ती मागे. जीवनामध्ये कीर्ती ठेवायची पहा. बोलण्याच्या ओघातून जर काही बोललो असेल तर माफी असावी. आदरणीय बाबा शांतीराम बाबा, आमच्या ताईमाई ज्याने यूट्यूबची सेवा आहे, आमच्या परिसरातलं वैभव, माऊली कीर्तन सोहळा, देवा पाटील, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे मृदंगाचार्य. असा मृदंगाचार्य भेटला का तुम्हाला? खरं सांगा, असा मृदंगाचार्य तुमच्या परिसरात पाहिला का? पाहिला नसेल तर टाळी वाजवा, म्हणजे पाहिला नाही, चांगली गोष्ट आहे.
म्हणजे महाराष्ट्रात नामवंत मृदंगाचार्य आमचे मनोज महाराज माने, महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य मृदंगाचार्य दत्ता महाराज नखाते, आमचे वामनदेव गुरु नानखेडकर स्वतः हाताने करून खातात, ब्राह्मणाला लई ताठा असते पण अजिबात नाही, किती गोडवाणी कसं बोलणं आपल्यात मिसळून राहते तो. असे माणसं भेटतील का? हे माणसं पैशाने भेटत नाही, याला प्रेम पाहिजे आणि हे प्रेम बाबाचं आहे. मला वाटलं आमच्या परिसरातले लोक एका फोनमध्ये इथं येतात, मग 4 कीर्तनं मी सोडून दिली. आजही होतं, काल होतं, उद्या पण आहे, पुन्हा 17ला आहे. 17चं दुपारचं जाते पण संध्याकाळचं गोष्ट आहे. कशामुळं? कारण इथं आम्ही प्रेम देतात ते. खरंच तुम्हाला सांगू का, नाथबाबाची उपमा द्यायला काही हरकत नाही. शांतीब्रह्म आहेत, नाही तर कोणालाही शांतीब्रह्म म्हणायचं नाही. एवढे शांतीब्रह्म आपल्यासाठी एवढं करतात. आदरणीय असणारे आमचे इनेकरी बाबा, आदरणीय बाळूमामाचे सेवाधारी असणारे चौबदार बाबा, आदरणीय असणारे अर्जुन महाराज चौधरी, अंजनी साऊंड सिस्टीम. आज सिस्टीम गोड दिली बरं काय, आज बरी दिली. वा काय पा एखादबार ह्या लाईनचंही भानगड असन बाबा, त्या बिचाऱ्याला तरी काय दोष द्यावं बरं. मालक आहेत का? वा वा मालकाबद्दल. आणि विशेष बघा ना, आज 14 फेब्रुवारी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. त्यांना बरेच कार्यक्रम घेतले पण स्वतः बाबा सगळे कार्यक्रम सोडून इथं आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती रावली, म्हणून त्यांच्या मनापासून धन्यवाद. सगळं सोडलं. असे लोक भेटायला पाहिजे हो परमार्थात, तर आनंद असतो पा. बोलण्याच्या ओघातून जर माझा काही एखादा वाईट शब्द निघाला असेल तर त्याच्याबद्दल माफी असावी. सेवेला पूर्ण ग्राम आहे. ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले